खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे। आता या अतिवृष्टीचं अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कधी अतिवृष्टीचं अनुदान जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर पहिल्या टप्प्यातील 2,215 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कधी जमा होणार आहे, यासाठी काय प्रक्रिया आहे आणि कोणत्या जिल्ह्यात जमा होणार यासाठीची लेटेस्ट अपडेटेड माहिती आपल्यासाठी घेऊन आलो। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती झाली आहे। यामध्ये जो काही सोलापूर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, बीड असेल, अमरावती असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका इतका जबरदस्त बसलेला आहे की जे काही पिकं आहे, पिकं वाहून गेलेलं आहे। यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, या सर्व पिकांचे इतके नुकसान झालेले आहे का आता याकडे बघा शेतकऱ्यांचं जे काही अनुदान आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मग सरकार कधी मदत जाहीर करणार, सरकारने किती मदत जाहीर केलेली आहे आणि किती सरकारकडून शेतकऱ्यांची अपेक्षा आहे हे आता आपल्याला बघणं गरजेचं आहे। सोमवारपासून पीक विमा हेक्टरी 22,000 रुपये जमा होण्यास सुरुवात जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांना आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांना अशा पद्धतीने हा पीक विमा जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। मग 2024-25चा पीक विमा अजूनही बाकी आहे। काही शेतकऱ्यांना आता या वर्षीचा सरसकट अनुदान मिळणार आहे। मग कोणाला अनुदान मिळणार आहे? ज्यांनी प्रथम जो काही पीक विमा होता, हा पीक विमा काढलेला असेल त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये पहिलं प्राधान्य देणार आहे। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे का, ज्यांची पीक विमाची नोंदणी केलेली असेल, ई पीक पाहणी व्यवस्थित केलेली असेल, फार्मर आयडी असेल, अशा 2 ते 3 शर्ती लावलेल्या आहे। आणि सरसकट साधारणपणे हेक्टरी 10,000 ते 20,000 पिकांनुसार जसं पीक असेल त्याच्यानुसार हे अनुदान देणं अनिवार्य आहे, असं राज्याचे आणि देशाचे कृषी मंत्री या दोघांनीही जाहीर केलेलं आहे। मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, यामध्ये कोणत्या क्षेत्रफळाचं जास्त नुकसान झाले आणि सरकारकडून शेतकऱ्यांना किती अपेक्षा आहे? शेतकऱ्यांना जवळजवळ 30,000 ते 50,000 रुपये प्रति क्विंटलची अपेक्षा आहे। कारण का, कोणतंही पीक घेतलं तर ते लागवडीचं बियाणं असेल, नांगरणी असेल, खुरपणी असेल, बखरणी असेल, हे सर्वाचा विचार जर केला आणि अतिवृष्टीमुळे बघा आपल्याला दिसत आहे की मोठ्या प्रमाणात पीक पाण्याखाली आलेलं आहे, सडलेलं आहे। याच्यामधून आपल्याला आता 1 रुपया सुद्धा पीक उत्पादन मिळणार नाही। सोयाबीन 100% खराब झालेली आहे, तूर खराब झालेली आहे, कापूस मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे, त्याचबरोबर बाजरी असेल, ज्वारी असेल, कांदा असेल, रोपे सडलेली आहे। जे काढण्यास योग्य पीक आलेलं होतं ते पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालंय। अशातच आता सरकार पाहणी करत आहे आणि लवकरात लवकर निकष आहे ते निकष आता येणार आहे। याच्यामध्ये जर सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पूर्व महाराष्ट्र असेल, या सर्व ठिकाणी याच्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेली पिकं आहे कांदा असेल, टोमॅटो असेल, ज्वारी असेल, तूर असेल, ही सर्व आत्ताच्या सीझनची पिके संपुष्टात आलेली आहेत। शेतकऱ्यांना पुढील सीझन उभा करायचा असेल, त्याचबरोबर नवीन पीक विमा जे काय सरकार देणार आहे याच्यातून त्यांना नवीन सीझन उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे। आता काही शेतकऱ्यांच्या बघा साठवलेल्या कांद्याच्या चाळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे। अशातच आता पुढे कशी परिस्थिती येणार आहे हे आता बघणं गरजेचं आहे। साधारणपणे किती पीक विमा सरकार जाहीर करणार आहे, तर 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सरकार जाहीर करत आहे। परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कमीत कमी 30,000 ते 50,000च्या घरात जर पीक विमा मिळाला तर आता फायदा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, किती अनुदान जाहीर होणार आहे, पॅकेज कसं जाहीर होणार आहे, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये काही ठिकाणी पैसे जमा झालेले, अजूनही काही ठिकाणी पैसे येणार आहे, परंतु सरकारकडून योग्य ती भरीव मदत येणं गरजेचं आहे। कारण का, पिकांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालं आहे, शेती वाहून गेलेली आहे। आता त्या शेतामध्ये जर पीक घ्यायचं असेल तर मातीच शिल्लक राहिलेली नाही, अशी परिस्थिती तयार झालेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवितहानी झालेली आहे, ओढे नाले वाहून गेलेले आहेत, बांध वाहून गेलेले आहेत, झाडे पडलेले आहे। अशातच आता शेतकऱ्यांना उभं कसं राहायचं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता ज्या काही संस्था आहेत, NGO आहेत, सर्व मदत करत आहे, परंतु सरकारने योग्य ती भूमिका घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे आणि पीक विमा कंपन्यांना लवकरात लवकर निकष शिथिल करून जाहीर करणे मदत महत्त्वाची आहे। महाराष्ट्रातील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, नवीन अपडेट असतील, जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। येत्या काही दिवसामध्ये सरकारकडून जे काही अपडेट्स येईल ते आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत, परंतु जे काही आत्ताची घडीची जी काही रक्कम आहे ती 10,000 ते 20,000 पर्यंत हेक्टरी प्रमाणे आहे। ही अतिशय कमी आहे, कारण का बघा एकरी जर आपण सोयाबीनचा खर्च घेतला तर तो 50,000 ते 60,000 रुपये। अशातच आता संपूर्ण पीक नुसतं झालेलं आहे। आता उरलेल्या पिकाचं तरी पैसे मिळणार का हे बघणं गरजेचं आहे। कमीत कमी शेतकऱ्यांना जेवढा खर्च झाला आहे तेवढं सुद्धा का
उत्पन्न मिळालेलं नाही. आता शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाची वेळ आलेली आहे. सरकारने योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर सर्व निकष शिथिल करून पीक विमा लवकरात लवकर देणं गरजेचं आहे. सर, सगट अनुदान देणं गरजेचं आहे. 40 ते 50 हजार रुपये सर्व पिकांना देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील. सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाचं किती नुकसान झालं आहे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.